काय म्हणता शेतकरी मंडळी, मजा आहे ना? अहो मजा असायलाच पाहिजे, कारण शेतकरी मजेमध्ये असला की बाकी सगळ्यांची मजाच मजा असते। तर आजचा जो आपला विषय आहे की पोळा अमावस्या झाल्यानंतर आपल्या कापूस पिकाला आपण कुठली फवारणी करायला पाहिजे, त्याचे काय फायदे आपल्याला होणार आहेत, सविस्तर माहिती आपण पाहणार आहे। कुठले घटक आपण घेतले पाहिजे, फवारणी केव्हा करायला पाहिजे आणि कमी खर्चामध्ये ही फवारणी आपण घेत आहे। तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण पहा आणि उजव्या हातावर जेवण्या हातावर तुम्हाला जे बटन दिसते काळ्या कलर सबस्क्राईबचं ते दाबून द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बटन दाबायला किंवा सबस्क्राईब करायला 1 रुपये खर्च आपल्याला येत नाही, परंतु रोज लाख मोलाची माहिती आपल्यापर्यंत येत राहणार आहे। आता पोळाची अमावस्यानंतर आपल्या कापूस पिकाला जे महत्त्वाची फवारणी आहे ते आपण करून घेत आहे आणि या अगोदर आपण शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ दिला होता की कुठली फवारणी घ्यायला पाहिजे आणि तेच घटक घेऊन तेच कंटेंट घेऊन आपण आपल्या कापसा वारामध्ये ते फवारणी घेत आहे। पहिला प्रश्न म्हणजे पोळ्याची अमावस्या आणि कापूस फवारणीचा संबंध काय? तर मागच्या काही गेल्या वर्षामध्ये पाहिलं तर शेतकऱ्याची डोकेदुखी ठरणारी, शेतकऱ्याचे नुकसान करणारी अळी ते म्हणजे बोंडअळी। आणि हे जे बोंडअळी पतंग असतात हे सर्वात काळोखी रात्री यांचं मिलन होते आणि ते अंडी घालतात आणि सर्वात काळोखी रात्र असते, अंधारी रात्र असते ते म्हणजे अमावस्याची। आणि म्हणून या अमावस्या रात्री आपल्या कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात हे जे बोंडअळी पतंग आहेत हे अंडी घालतात आणि तेच अंडी आणि तेच अळ्या आपल्याला मार लागतात। यासाठी ही पोळ्याची अमावस्या फार महत्त्वाची आहे। अमावस्या झाल्यानंतर आता 22-23 ची अमावस्या आहे, आपण 27-28 किंवा 29 तारखेच्या अंदर हे फवारणी अमावस्याची करून घ्यायला पाहिजे, कारण जे पतंग अंडे घालतात, अंडे घातल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर ते अळ्या बाहेर निघतात आणि म्हणून त्या 4 दिवसाच्या अंदर आपल्याला हे फवारणी करून घ्यायची असते। आता या फवारणीमध्ये आपण प्रामुख्याने काय घ्यायला पाहिजे, कमी खर्चामध्ये आणि चांगले घटक घेऊन आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे। पहिला जो आपला भर आहे, पहिला घटक आहे तो म्हणजे अळीनाशक प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन हा घटक आपण त्या ठिकाणी घेत आहे 30 ml। म्हणजे बोंडअळी पतंग अंडी घालते ते अंडी मारते आणि अळई मारते, दोन्ही काम एकाच वेळेस आणि कमी खर्चामध्ये हे उपलब्ध आहे। प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन हा घटक असलेलं कोणीही कंपनी उत्पादन आपण घेऊ शकता। दुसरं महत्त्वाचं म्हणजे सध्या कपाशीवर पाहिलं तर मावा, फुलकिडे, तुडतुडा किंवा सर्व जे रश्य किडे हे आलेली आहे आणि याच्या नियंत्रणासाठी कमी खर्चामध्ये आपण टपूस घेतलेला आहे, ज्यामध्ये बुप्रोबेन्झिन अधिक ॲसिपेट हे घटक त्या ठिकाणी आहे आणि हे सुद्धा बाकीच्या तुलनेमध्ये कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे। म्हणजे जेवढी रश्य कीड असेल याचा नाही ना त्या ठिकाणी हे टपूस जे आहे त्या ठिकाणी करणार आहे। तिसरं म्हणजे बुरशीनाशक। सध्या पाहिलं तर वातावरण ढगाळ आहे, कंटिन्यू पाऊस सुरू आहे, गेले महिनाभर झाले पाऊस सुरू आहे आणि सध्या कापूस पीक पाहिलं तर पात्या फुलावर आहे आणि पात्या फुलामध्ये जर ते पाणी गेलं तर कुठतरी बुरशी या अवस्थेमध्ये येऊ शकते। ते बुरशी येऊ नये, आपलं पीक वाचावं यासाठी आपण टेबुकोनाझोल अधिक सल्फर हा घटक घेतलेला आहे। हा घटक दुहेरी काम करते, बुरशीपासून लढतेच, पण जे सल्फर यामध्ये आहे तेलवर्गीय पिकासाठी सल्फर हे गुणकार ठरते आणि कापूस हे तेलवर्गीय पिकामध्ये येते। म्हणून हा जो घटक आहे टेबुकोनाझोल अधिक सल्फर हा कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम या अवस्थेमध्ये करते। चौथं म्हणजे आपल्या कापूस पिकांमधील अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण चिलमिस कॉम्बी हे त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आपण हे जे आहे हे 35 ग्रॅमनं घेतलेलं आहे आणि हे टपूस जे आहे हे आपण 25 ग्रॅमनं घेतलेलं आहे आणि चिलमिस कॉम्बी आपण घेत आहे 25 ग्रॅमनं आणि आपल्या वावरात दुसरं त्यामध्ये आपण 05234 हे विद्राव्य खत त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आपल्या एका वारामध्ये कापूस थोडा पिंगट पडला होता म्हणून त्यामध्ये आपण चिलमिस कॉम्बी घेतलेलं आहे किंवा आपण 05234 हे जे विद्राव्य खत आहे हे सुद्धा या अवस्थेमध्ये घेऊ शकता आणि ते सुद्धा आपण घेतलेलं आहे। ते आपण दुसऱ्या वारामध्ये फवारा आपल्या दुपारनंतर त्यामध्ये आपण घेणार आहे। तर हे 4 घटक त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे आणि पावसाळी वातावरण जर असेल, आपल्याला वाटत असेल पाऊस येणार आहे तर आपण सिलिकॉन स्टिकर किंवा कुठलेही स्टिकर त्या ठिकाणी घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो 1, 2, 3, 4 4च घटक त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे। कमी खर्चामध्ये फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि जो प्रामुख्याने भर आपल्याला द्यायचा आहे तो म्हणजे अळीनाशकवर। म्हणजे बोंडअळीचा नायनाट म्हणजे अंडी मरते, अळई मरतात, आताच करा। जेवढी रश्य कीड असेल त्या खात्मा करण्यासाठी टपूस घेतलेला आहे। बुरशीने आजार येऊ नये, तेल आपल्या पिकातलं वाढावं त्यासाठी हे बुरशी त्या ठिकाणी घेतलेलं आहे टेबुकोनाझोल अधिक सल्फर आणि अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी चिलमिस कॉम्बी किंवा 05234 4च घटक घेतलेले आहे। काही जास्त फंद्यात पडायचं काम नाही, कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन आपलं झालं पाहिजे आणि हे सांगण्याचा आपला प्रयत्न असते। म्हणून चॅनल सबस्क्राईब अवश्य करा, जे आपल्याला जेवण्या हातावर उजव्या हातावर बटन दिसते काळ्या कलरचं हे दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या। आता संपूर्णपणे फवारणी आपल्या कापूस पिकावर आपण करणार आहे। हे जीवाभावाचे माणसं आहेत, गेले 5 ते 6 वर्षाले हेच माणसं कंटिन्यू आपल्याकडे आहे, कारण एक विश्वास माणसामध्ये तयार होतो। म्हणजे आपण वावरामध्ये असा किंवा नसा तसं आपण वावरामध्ये असतो म्हणा, कामच ते आहे, पण जीवाभावाचे माणसं आहे आणि 15 लिटरच्या पाण्याने आणि याच पंपाने आपण फवारणी त्या ठिकाणी घेत आहे, चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपले येतील। हे फवारणी आपण घेतली आहे का, या फवारणीमध्ये आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। धन्यवाद।
जय जवान जय किसान.